मुंबई कसोटीत भज्जीचा समावेश, भारताची पहिली विकेट, गंभीर 4 धावांवर बाद. महापालिकेचा बेस्ट प्रवाशांना धक्का, पुढच्या वर्षी बेस्टचा प्रवास महागणार. नवीन फार्मा पॉलिसीला केंद्राची मंजुरी, जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी होण्याची चिन्ह. आता बातम्या विस्ताराने. मुंबईतल्या वानखेडे कसोटीत टीम इंडियाला इंग्लंडनं सुरुवातीलाच धक्का दिला. भारताचा सलामीचा फलंदाज गौतम गंभीर अवघ्या 4 धावांवर बाद झाला. वानखेडेवरच्या दुसऱ्या कसोटीत दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी हरभजन सिंगचा समावेश करण्यात आला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबई महापालिकेनं तुमच्या बेस्ट प्रवासाला धक्का दिलाय, कारण 1 एप्रिल 2013 पासून बेस्टच्या बसचा प्रवास महागणार आहे. मुंबईत बसने 2 किलोमीटर प्रवास करण्यासाठीच म्हणजेच पहिल्या टप्प्यासाठी पुढच्या वर्षी 6 रुपये मोजावे लागतील. सध्या याच टप्प्यासाठी 5 रुपये मोजावे लागतात. बेस्टच्या बजेटमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या 4% दरवाढीलाही मंजुरी देण्यात आली. बाळासाहेब ठाकरेंच्या अस्थींचं आज विसर्जन झालं. बाळासाहेबांच्या अस्थी दर्शनासाठी राज्यभर पाठवण्यात आल्या. आज सकाळी गेटवे ऑफ इंडियावर उद्धव ठाकरे यांनी स्वतः बाळासाहेबांच्या अस्थीचं विसर्जन केलं. त्याचप्रमाणे राज्य आणि देशभरातल्या पवित्र ठिकाणी बाळासाहेबांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात येईल. जीवनावश्यक औषधांच्या किमती लवकरच कमी होण्याची चिन्ह आहेत. नवीन फार्मा पॉलिसीला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. कॅबिनेटच्या निर्णयामुळे 348 औषधांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. महागड्या औषधांच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल.